बकव्हीट म्हणजेच भारतामध्ये ज्याला कुट्टू म्हणतात ना, साधारणपणे त्याचे पदार्थ नवरात्रीमध्ये बनवले जातात। पण हा बकव्हीट म्हणजे कोणत्याही प्रकारचा गहू नाही बरं का। इनफॅक्ट ते धान्यच नाहीये, ते एक प्रकारचं ना बी आहे। बी म्हणजे सीड, एका फ्लॉवरचं ते सीड आहे आणि अर्थात ते ना ग्लुटन फ्री आहे, त्यामुळे ज्यांना ग्लुटन चालत नाही ते आरामात बकव्हीट खाऊ शकतात। चला तर अशा बकव्हीटची आपण एक मस्त हेल्दी खिचडी बनवूया। मी तुम्हाला आधी त्याचं साहित्य दाखवते। हे बकव्हीट म्हणजेच कुट्टू, शेंगदाणे, मोंगी मिरची, लाल भोपळा, फरसबी, गाजर, मुळा आणि बटाट्याच्या ऐवजी मी इथे हे रताळं घेतलेलं आहे। आणि हे नेहमीप्रमाणे आपलं फोडणीचं साहित्य, धणे पावडर, जिरे पावडर, जिरं, हळद आणि ह्या कुट्टू बरोबर ती मी ना रस्सम मसाला वापरते, म्हणजे तो छान लागतो त्याच्याबरोबर। आणि ही मोड आलेली मेथी, कढीपत्ता आणि मिरचीचं वाटण, फोडणीपुरतं तेल, मीठ, हिंग आणि इथे मी ही लवंग पावडर वापरते। ती लवंग दाताखाली येते म्हणून कधी कधी चेंज म्हणून ही लवंग पावडर वापरते, थोडीशी घालायची। नसेल पावडर तर लवंग घातली तरी काही हरकत नाही। आणि जेवढ्या भाज्या असतील ना तेवढ्या जास्तीत जास्त भाज्या घालायच्या। आता हे शेंगदाणे आणि हे कुट्टू निदान पाण्यामध्ये 4-5 तास तरी भिजवत ठेवायचं, रात्रभर भिजवलं तर उत्तम। आता ही मोड आलेली मेथी का वापरायची, तर मोड आले ना की त्याच्यामधले पोषक मूल्य वाढतात आणि मोडामुळे ती पचायला हलकी होते आणि दाताखाली आली की कडवट पण लागत नाही। कुट्टूची खिचडी तयार झाली ना की शेवटी काय ऍड करायचंय ते मी कुट्टूची खिचडी तयार झाल्यावर शेवटी सांगेन। आता हे बकव्हीट मी इथे इन्स्टापॉट मध्ये बनवणार आहे, पण हे सेम असंच आपल्या प्रेशर कुकर मध्ये पण बनवता येतं। आता हा इन्स्टापॉट मी गरम करायला ठेवला होता, त्याच्यामध्ये थोडंसं हे तेल घालते। मी युजुअली कोकोनट ऑइल वापरते, चांगलं असतं ते। त्याच्यामध्ये जिरं घालते, कढीपत्ता, मोड आलेली मेथी, हळद, हिंग, धणे पावडर, जिरे पावडर, ही रस्सम पावडर। आत्ताच त्या रस्सम पावडरचा मस्त वास येतोय। प्रेशर कुकरमध्ये पण बनवताना गॅस बंद करायचा आणि मग हा मसाला टाकायचा सगळा, म्हणजे तो मसाला करपत नाही। आता ही वाटलेली मिरची घालते, वाटून नसेल घ्यायची तर अख्ख्या मिरच्या पण चिरून घालू शकता। हे भिजवलेले शेंगदाणे, आता त्याच्यामध्ये ह्या आपल्या सगळ्या भाज्या घालते चिरलेल्या, भोंगी मिरची, गाजर, फरसबी, भरपूर भाज्या घालायच्या, मुळा आणि हे रताळं घालून घेते। लाल भोपळा नंतर घालते शेवटी, कारण नाहीतर मग तो एकदम झिपझिप होऊन जातो। आता त्याच्यामध्ये हे भिजवलेले कुट्टू घालते। कुट्टूचं आणि पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, 1 कप कुट्टू असेल तर 2 कप पाणी घ्यायचं। एकदम गरम पाणी घालते हा। आणि मग हे शेवटी लाल भोपळा, ही लवंग पावडर, मीठ आणि झालं। आता हा सॉटे मोड ऑफ करते। चला आता याचं नॅचरली प्रेशर रिलीज झालेलं आहे, आता उघडून बघूयात। हे बघा मस्त झाली आहे, वास छान येतोय। मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं की कुट्टी खिचडी तयार झाली की मी तुम्हाला सांगते काय ऍड करायचंय, तर त्याच्यामध्ये चिंच किंवा त्याची पेस्ट ऍड करायची। तर इथे मी चिंचेची पेस्ट ऍड करते। ही खिचडी पण ना आपण मुगाची खिचडी करतो ना तशीच गिसगिस होते आणि तशीच मऊ व्हायला पाहिजे। आणि हा नेहमीप्रमाणे या सगळ्याचं साहित्य आणि प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे।